असे विद्यार्थी जे मुळात बँकिंगची तयारी करत नाहीत पण त्यांना जॉबची नितांत गरज आहे, बँकिंगची तयारी नाही करत पण जॉबची नितांत गरज आहे, मग अशा परिस्थितीमध्ये समथिंग इज बेटर दॅन नथिंग, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, म्हणून आम्हाला काहीतरी पाहिजे. तर असे विद्यार्थी याचा फॉर्म भरू शकतात. सर मी बँकिंगची तयारी करतो पण मला ना जॉबची अत्यंत गरज आहे. बघा मग याच्यापेक्षा प्रायव्हेट बँक हा तुम्हाला चांगला ऑप्शन आहे. म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी बँकिंगची तयारी करताय तर तुम्ही पिओनची पोस्टसाठी अप्लाय करावं का? नका. तुमच्या स्वाभिमानावर गदा आणण्यासारखी ती गोष्ट आहे. तुम्ही रादर दॅन इट तुम्ही काय करा, प्रायव्हेट बँकला तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करा किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्ही जाऊ शकता. ॲटलिस्ट इथं 2-3 वर्ष काढून क्लर्क झाल्यापेक्षा तिथं तुम्ही 2-3 वर्षामध्ये नॅशनलाइज बँकेत 2-3 वर्षांचा अनुभव घेऊन नॅशनलाइज बँकेत येऊ शकता. ती चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ती तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी. पण तुम्हाला असं वाटतं की सर आमच्या गावात हा एक व्यक्ती आहे की सर त्याला काहीच बँकिंगचं गंध नाही आहे पण त्याला जॉबची खूप गरज आहे, त्याला जॉब केल्याशिवाय पर्याय नाही, तर त्याने थोडीशी तयारी करून या पोस्टसाठी अप्लाय केलं चालतं. तुम्ही लोकांनी हे करावं, अजिबात करू नये. मला तुमचं स्वाभिमान गहाण नाही ठेवायचं आहे. जॉब मिळवायचं आहे म्हणून काही पण नका करू. आपल्या प्रतिष्ठेला तुमच्या इमेजला शोभल अशा काहीतरी गोष्टी करा. तुम्ही प्रायव्हेट गेलं 2-3 वर्ष 4 वर्षांनी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही चांगल्या बँकेत येऊ शकता, नॅशनलाइज बँकेत येऊ शकता. बरं प्रायव्हेटमध्ये पण जर भविष्य पाहिलं तर चांगलं भविष्य आहे प्रायव्हेटमध्ये पण. त्यामुळं यासाठी जनरल बँकिंग तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा रेग्युलर बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करूच नका, एवढंच मी सांगेल. बाकी एक्झामची डिफिकल्टी खूप इझी असणार आहे आणि तुम्ही बाकी गावाकडचे तुमचे मित्र जे आहेत ज्यांना अत्यंत जॉबची गरज आहे अशा लोकांना हे तुम्ही सजेस्ट करू शकता.